तर हिवाळ्याच्या दिवसात असा मस्त गरमागरम गाजराचा हलवा नक्की बनवून बघा। मस्त फ्रेश गाजरं आलेली आहेत बाजारात, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बाजारात मस्त गोड गाजरं येऊ लागले की प्रत्येकाच्या घरामध्ये हा मस्तपैकी हलव्याचा प्रकार हा होतच असतो। तर मग स्वागत आहे तुमचं साधनपूर किचन मध्ये। आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा। अतिशय टेस्टी आणि तोंडामध्ये विरघळणारा असा हा गाजराचा हलवा आज आपण बघणार आहोत। या ठिकाणी मी जो गाजराचा हलवा बनवणार आहे तो अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे, कारण मला त्याच पद्धतीने बनवायला आवडतात रेसिपी। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व अर्धा किलो गाजर इथे मी ग्रेट करून घेतलेले आहे। मेहनतीचा पार्ट एवढाच असतो, बाकी तर पुढे सगळी प्रोसेस अगदी सोपी असते। चला तर मग बघूया आता गाजराचा हलवा। आता या ठिकाणी आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकतो आहोत। तूप गरम झाले की आपल्याला करून घेतलेलं गाजर आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। बघा, हिवाळ्याच्या दिवसात अतिशय फ्रेश अशी गाजरं बाजारात येतात, तीच वापरा, कारण ही जी रेसिपी आहे ती सीजनल आहे। आपण 12 महिने गाजराचा हलवा करत नसतो, हा फक्त हिवाळ्यातच येत असतो। म्हणून छान अशी फ्रेश गाजरं बाजारात आलेली असतात, तीच तुम्ही आणा। आणि गाजरं घेताना जास्त मोठी जाड घेऊ नका, कारण जेवढी तुम्ही जाड घेणार ना तर त्यामध्ये असा पिवळसर पार्ट येत असतो मध्ये, तर तो खायला गोड नाही लागत। त्यामुळे लालबुंद आणि मध्यम आकाराची तुम्ही गाजरं घ्या। आता या स्टेजला काय करायचं आहे की गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि हा गाजराचा हलवा जो आहे हा झाकून ठेवायचा आहे। म्हणजे काय होईल, त्याच्या स्वतःच्याच मॉइश्चरमुळे हे छानपैकी गाजर शिजून जाणार आहे। त्यामुळे अतिशय लो गॅसवरती हा गाजराचा किस शिजवायचा आहे। आपला गाजरचा हलवा शिजतो आहे तोवर इथे काही ड्रायफ्रुट्स आपण हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकतो। इथे मी लांब लांब कापते आहे, किंवा मिक्सर मधून पण आपण काढू शकतो त्यांना। गाजर बघून घेऊयात, हे बऱ्यापैकी हे सॉफ्ट झालेले आहेत। आता बघा, इथे बरोबर 125 ग्रॅम साखर मी ऍड करते। जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही जास्त साखर घेऊ शकतात, परंतु व्यवस्थित आणि परफेक्ट मापामध्ये एवढी साखर पुरेशी आहे। गॅस मोठा केलेला आहे, साखर विरघळते आहे आणि आता हे सारखं चाळत राहायचं आहे। 2 मिनिटं असं सारखं चाळल्यानंतर गॅस पुन्हा बारीक करायचा आणि आता आपल्याला दूध ऍड करायचं आहे। इथे विथ मलाई मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे। दूध हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते ऍड करा, किंवा त्यामध्ये तुम्ही दूध पावडर टाकली तरी चालेल, कारण दूध टाकल्यामुळे या हलव्याची टेस्ट खूप इन्हॅन्स होते, खूप भारी लागते। तसं तर दूध पावडरने पण छान लागतं, तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय यामध्ये टाकायचं आहे। आता इथे मी विलायची कुटून घेतलेली आहे, ती ऍड करायची आहे। त्यानंतर ड्रायफ्रुट्स आहेत ते सुद्धा ऍड करून घ्यायचे, यामध्ये टाकायचे आहे। या स्टेजला यामध्ये तुम्ही खवा सुद्धा ऍड करू शकता आणि या गाजराच्या हलव्याला छान कलर येण्यासाठी 1 बीटरूटचा तुकडा सुद्धा तुम्ही यामध्ये ग्रेट करून टाकू शकता। तर या काही टिप्स आहेत, या फॉलो करा। आता या ठिकाणी तुम्हाला जर हा हलवा सैलसर पाहिजे असेल तर या स्टेजला तुम्ही इथे हा हलवा काढून घेऊ शकता, किंवा थोडा कोरडा करू शकतात। जर कोरडा आवडत असेल तर अजून थोडा वेळ 2 मिनिटं त्याला चालवत राहा गॅसवर। त्याला असं परतत राहा, म्हणजे तो कोरडा होईल लगेच। 1 मिनिटातच तो कोरडा होईल आणि मग आपण त्याला सर्व करूया।
या ठिकाणी मी सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्स नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.